राणा भाऊजी वहिनी तुम्ही झालं काय वाचून? नाही हो. अहो काय ते काय काय शब्द कळत नाही तो मला. पण तुम्ही वाचलं काय? नाही वाचणारच होतो पण तेवढ्यात तुम्ही आलासा ना व. वहिनी ते न वाचल्याशिवाय सही कशी करायची? आता तुमचा तुमच्या वहिनीवर विश्वास नसल तर तसं सांगा. नाही नाही अहो, तसं काय नाही. नाही नव मग आधी हे दूध पिऊन घ्या आणि मग सह्या करा. आम्ही एक काम करतो याची एक झेरॉक्स मारून तुम्हाला देतो. तुम्ही नंतर ना निवांत वाचत बसा. वहिनी एक मिनिट दावा बघू. दावा की हे बघा इकडे काय लिहिलंय ते खुशीनं शेत जमीन नावावर. तुम्ही का नाही राणा भाऊजी उगाच टेन्शन घेता बघा शिकायचं. हे शिकण्याच्या नादात का नाही तुमचं खाण्यापिण्याकडे अजिबात लक्ष नाही बघा. हे घ्या बरं. तुम्ही आधी दूध पिऊन घ्या. काय तुम्ही बी राणा भाऊजी नंतर न बघू. तुम्ही दूध पिऊन घ्या आधी. आणि पुढे जायचं नसेल तर लवकर सह्या करून घ्या. राणा भाऊजी हे घ्या सही करून घ्या. तो कॉन्ट्रॅक्ट वाला कधी बी येईल बघा. मी काय म्हणतो वहिनी तुम्ही एकदा वाचून घ्या की. आम्ही वाचतो नंतर ना निवांत. आत्ता कसं आहे जरा काम आहेत आणि तुमचा जर आमच्यावर विश्वास असेल तर सह्या करा. ठीक आहे तुमचा विश्वास नसेल तर राहू द्या. फाडून टाका ते पेपर. जाऊ द्या कॉन्ट्रॅक्ट. आम्हाला वाटलं होतं तुम्ही आमच्यावर लई विश्वास ठेवता म्हणून. असं काय म्हणताय बहिणी? तुमच्यावर विश्वास नसणार तर मग कुणावर असणार? मग करा बरं पटापटा सह्या. चालते. अरे वा आज लवकर आलात. आला तुम्ही. राणा भाऊजी तुम्ही सह्या करा आणि मग नंतर ना निवांत गप्पा मारत बसा तुम्ही आणि जाऊबाई. तेवढ्याच जाऊबाईंसाठी आम्ही चहा करून आणतो. नंतर ना लई काम आहेत बघा घरची. नाही नको चहा नको. वय या आमच्यामुळे तुमच्या कामाचं खोळंब व्हायला नको. मी नंतर ना वाचून सही करतो की. ठीक नाही असते माझ्याकडे. ते वाचतो आणि नंतर ना सही करून देतो. अहो नाही एवढी काही गडबड नाहीये सह्यांची. नंतर ना करा. वहिनी राहू द्या वाचून देतो की परत. तेवढाच माझा सराव व्हायचा. ठीक आहे एकदा नीट वाचून घ्या समजा. एकदा डोळ्याखालनं गेलेलं बरं असतंय. येतो आम्ही. आजकाल तुम्ही सह्या वगैरे पण करायला लागलाय. तुमचा विद्यार्थी एकदम हुशार झालाय बघा. माझा विद्यार्थी एवढी प्रगती करतो हे ऐकून मला खूप छान वाटतंय.
आजचा गृहपाठ केलाय का? हे बघ ठीक आहे. मी एक शेतकरी आहे. माझं शेत मला लई आवडतं. लई नाही, फार किंवा खूप म्हणायचं. म्हणजे माझं शेत मला खूप आवडतं किंवा फार आवडतं असं. ही तुमची भाषा झाली. मी तर लईच म्हणतोय ना. बरं ठीक. जमिनीला मी आई म्हणतो. म्हणतो नाही. अरे वा, किती सहज आणि मस्त लिहिलंय तुम्ही. पण ठिकाणं चुका झाल्यात की. हो, म्हणून काय झालं? तुम्ही अजून शिकताय ना. तुम्हाला 100 पैकी 200 मार्क. खरंच काय? हो. पण मला ते लिहायला अवघड जाते, पण वाचायला सोपं जाते बघा. हो का? म्हणजे काय काय शब्द कळत नाही. कुठले? थांबा, हे बघ. नाही, तुम्हीच वाचा. बर, आपण वाचूया. एकत्र वाचू. मी रणविजय गायकवाड पूर्ण 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 शुद्धित शुद्धित शुद्धीत शुद्धित पूर्ण शुद्धित पूर्ण शुद्धीत लिहून देतो. हा. माझा माझ्या माझ्या नावावर असलेली 250 एकर शेतजमीन सौ 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 नदिता नंदिता 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 सूरज गायकवाड यांच्या नावावर करत आहे. त्याचे हे खरेदी पत्र. हे काय लिहिलंय कळलं तुम्हाला? तुम्ही तुमची सगळी जमीन वहिनींच्या नावावर करताय. नाही, मग हे खरेदी पत्र? अहो ते वहिनी म्हणलं की त्यासनी शेतमालाचं कॉन्ट्रॅक्ट मिळालंय म्हणून त्याचं हे पत्र आहे. अहो पण असं कसं? द्या इकडे, मी विचारून येते त्यांना. तुम्ही? हो, तुम्ही आवरा, मी आले. घाबरू नगस चंदे. जसं वाटा हुडकल्या का नाही तसं पळवाटा हुडकण्यात बी लई एक्सपर्ट आहे बघा मी. म्हणजे काही नाही, थोबाड मीठ तुझा आता. आणि तो ठोकळा लवकर यावा म्हणून देवाकडे प्रार्थना कर जरा. ठोकळा तर नाही, मास्तरीन आली बघा. जाऊ बाई. चला, राणा भाऊजीसनी भूक लागली असेल, जेवणाची तयारी करूया. नाही, जेवणाची तयारी आपण नंतर करूयात. आधी हे पेपर्स कसले ते जरा सांगता का? यांच्या सह्या का हव्या होत्या तुम्हाला? ते शेतीविषयी आहे. तू मस्त नाही कळायचं ते. हो, मी काही कोणा शेतकऱ्याची मुलगी नाही, त्यामुळे मला शेतीबद्दल फार काही माहिती नाही. म्हणूनच तर तुम्हाला विचारते, जरा समजावून सांगाल का? सांगितलं असतं खरं तर, पण आता घरातली लई काम आहेत बघा आम्हाला. चंदे चल. तुमची कामं नंतर करा, आधी मला समजावून सांगा.
राणा भाऊजीसनी यातलं समज माहिती. तुम्ही त्यासनीच विचारा. चल चंदे. नाही वहिनी, तुमचे राणा भाऊजी अडाणी आणि तुम्ही खूप शिकला, त्यामुळे तुम्हीच समजावून सांगितलं तर बरं होईल. काय झालं? काही नाही आबा. जाऊबाईंनी यांच्याकडे सह्या करायला काही पेपर दिले होते, ते कसले त्याची माहिती करून घेत होते. हे असं आडून आडून काही बी बोलू नकासा. जे काही विचारायचंय ते सरळ सरळ विचारा. मी सरळ सरळच विचारते, तुम्ही सरळ सरळ उत्तर देत नाही. काय झालं सुनबाई? अहो हे बघा, राणा भाऊजी आलंच. राणा भाऊजी, कॉन्ट्रॅक्टवर सह्या झाल्या काय? अरे वहिनी, अहो, पण ते कॉन्ट्रॅक्ट नाही आहे. अहो नाही, हा असं कसं, कॉन्ट्रॅक्टच आहे ते. बरं सह्या झाल्या असत्याल तर पटापट द्या बरं. नाही काय, आम्हासनी घरातली लई काम आहेत बघा. आता हे अख्खं घर आमच्या ताब्यात आहे म्हणल्यावर असं बारक्या सारख्या गोष्टींमध्ये टाइम वाया घालवणं शोभत नाही आम्हासनी. बारीक सारीक गोष्ट नाहीये ही जाऊबाई. गायकवाडांची सगळी जमीन विकायला निघालात तुम्ही. अख्खी जमीन आम्ही विकणार आहे? म्हणजे काय बोलायला जाऊ बाई. त्या बोलतायत ना, तेव्हा आम्ही काय बोलणार नाही. त्यांच्या प्रश्नांची उत्तर द्या, आम्ही सगळं ऐकतोय. राणा भाऊजी, आम्ही तुम्हासनी आधीच सांगून ठेवायलोय, आम्ही हे असलं काय बी केलेलं नाही. मग हे काय? यात तर असंच लिहिलं, मी रणविजय गायकवाड पूर्ण शुद्धीत 250 एकर जमीन सौ नंदिता सूरज गायकवाड यांच्या नावे करत आहे. आणि त्याबरोबरच सगळे जमिनीचे 7/12 किमती सगळं लिहिलंय. अरे देवा, हे काय नवं नाटक आहे अहो. आम्ही काही एवढ्या जमिनीचा खार घालणार आहे भाई? अहो शेतीमाल विकत घ्यायचा म्हणून आम्ही कॉन्ट्रॅक्ट बनवलं होतं त्या वकिलाकडनं. आता आलं बघा ध्यानात. ह्यो समजा घोळ त्या वकिलानंच घातलंय बघा मामांच्या. अहो तुम्ही नाही का मागच्या टायमाला त्या वकिलाला हाकलून दिलं होतं, त्याचा बदला घेतला बघा त्यांनी. राणा भाऊजी, अहो आम्ही शेतीमालाचं कॉन्ट्रॅक्ट बनवण्यासाठीच दिलतं वकिलाला, पण त्यांनी खुन्नस म्हणून हे खरेदी पत्र बनवल्याला दिसतंय. वर आमचं नाव बी टाकलंय त्यात. खरं सांगायलोय राणा भाऊजी, आमची काय बी चूक नाही बघा यात. पण आता ह्यांनी यावर सह्या केल्या असत्या तर? राणा भाऊजी, तुमच्या सह्या झाल्यानंतर हे कॉन्ट्रॅक्ट आम्ही तुम्हाला वाचून दावणार असं म्हणलं होतं का नाही? म्हणलं होतं ना व? वहिनी म्हणल्या होत्या की सही झाल्यावर वाचतो म्हणून. बघा ऐका समधी, ऐकलं ना व? आम्हासनी एवढ्याशा जमिनीची काय बी गरज नाही. अहो आमच्या माहेरी पेटता पेटणार नाही एवढी इस्टेट आहे. एवढ्याशा जमिनीची हाव ठेवून आम्ही करणार काय? आता हे तुमच्यावर जर का एवढा विश्वास ठेवतात तर त्यांनी सह्या करायच्या आधी तुम्ही एकदा तपासून घ्यायला नको होतं? आबांनी घराची सगळी जबाबदारी तुमच्यावर दिली तर ती नीट सांभाळायला नको? जाऊ बाई,
तुमच्या आधी आलोय आम्ही या घरात. हे घर कसं सांभाळायचं ते तुम्ही आम्हाला शिकवू नका सा. त्या या घरच्या थोरल्या सुनबाई आहेत. त्या सांगणार आणि तुम्ही गप ऐकायचं. पण आम्हासनी बी 4 गोष्टी कळत्यात मामांजी. होय? कळतंय तुम्हाला? हे कळतंय तुम्हाला? गाडीची तरी अक्कल आहे का? अहो 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर 250 एकराचं खरेदी पत्र कधी झाल्याचं ऐकलंय का? असले काय उद्योग करायच्या आधी जरा अभ्यास करत जा. विचारा कोणाला तरी. काय तर म्हणे थोरलेपणा पाहिजे. आणि तो मिळत नाही म्हणून आमची जमीन लाटायला निघालात वय. हिम्मत कशी झाली तुमची? तुम्हाला काय म्हणायचंय? आम्ही हौरटे नालायक आहे. अहो या घरासाठी आम्ही राबतोय. तुम्ही समजांनी आम्हाला विलन बनवून टाकलंय. हो पण आम्ही असं काहीच नाही बोलत आहे. तुम्ही तसं बोलताय. पण असं समध्यांनी बोलावं म्हणून तुम्ही आणि मामांजींनी मिळून आमच्यावर हे जबाबदारी टाकण्याचं असलं नाटक केलं सा ना. आणि आम्ही आपलं सशासारखं तुमच्या जाळ्यात धावलो. काही नाही हो राणा भाऊजी. समध्यांनी मिळून आम्हाला परक ठरवलं बघा या घरात. तुम्ही आम्हाला डाकू म्हणा, गुंड म्हणा, नालायक, बेअक्कल काय पाहिजे ते म्हणा. आता वहिनी खरंच तसं काही बी नाही. अहो तसंच आहे राणा भाऊजी. पाहिजे तर विचारा समध्यासनी. वय तसंच आहे. तसंच जर असेल तर मग या घरात आम्हाला 1 सेकंद बी राहायचं नाही. चाललो आम्ही हे घर सोडून कायमच. अहो वहिनी थांबा की. नाही राणा भाऊजी. लई तुझा भाऊ सहन केला बघा आता पतूर. जगाच्या पाठीवर आम्ही कुठं बी राहू पण असल्या कुचक्या वातावरणात आम्हाला नाही राहायचं आता. जाऊ बाई. तुमचं थोरले पण तुम्हासनी लखलाभ. आम्ही हे घर कायमचं सोडून चाललो आता. वहिनी थांबा की. वहिनी ऐका की जरा. वहिनी तो समजा आगाऊपणा करायला कोणी सांगितलं होतं? वहिनी दुखावलं ना? एकदा वकिलाला विचारलं असतं की आपण. अहो माझंही तेच म्हणणं होतं. सगळं एकदा क्लिअर व्हायला हवं होतं. तुमचं बोलून झाल्यावर काय फायदा आहे? नको शांतपणा करायला कोणी सांगितलं होता? राणा वरचा आवाज करायचा असेल तर ज्याची चूक आहे त्याला विचार. अहो पण थोरल्या सुनबाईंवर आवाज चढवायचं काम नाही. काय ग खरंच निघालेस वे घर सोडून? होय. ज्या घरात आम्हाला किंमत नाही, ज्या घरात आमच्या विरुद्ध कारस्थानं केली जातात तिथं आम्हाला नाही राहायचं. वहिनी डोसक्यात राग घालून घेऊ नका सर. पाहिजे तुम्ही आज जोडतो. आपलं ठरलंय ना की घर मोडू द्यायचं नाही. अहो आमच्याही मनात तेच होतं हो राणा भाऊजी. पण जाऊबाईंच्या मनात काहीतरी वेगळंच दिसतंय. त्यासनी हे घर तोडायचंय बहुतेक. जातो
आम्ही हे घर कायमचं सोडून. अहो खरंच मी हात जोडतो पण घर सोडून जाऊ नका. राणा माग हो. ज्याला घर सोडून जायचं त्यांनी खुशाल जाव. पण एक लक्षात ठेवा, कुणी बी त्यांना अडवायचं नाही.